आपण पाहत आहात शिवभीमक्रांती महाराष्ट्र न्यूज चॅनल। विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133व्या जयंतीच्या निमित्ताने बुद्ध विहाराच्या प्रांगणात सायंकाळी सुप्रसिद्ध गायक वैभव खुणे यांच्या आंबेडकरवादी प्रबोधनात्मक गायनाचा कार्यक्रम संपन्न झाला। आयोजित कार्यक्रम पूज्य पदंत डॉक्टर उपगुप्त महाथेरो यांच्या मार्गदर्शनाखाली तर प्राचार्य मोहनराव मोरे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला। तर या कार्यक्रमासाठी स्वागताध्यक्ष म्हणून हर्षवर्धन गायकवाड उपस्थित होते। सार्वजनिक भीम आणि बुद्ध जयंती मंडळांनी सदर कार्यक्रम घेतला होता। यावेळी प्रकाश दादा कांबळे, कॉम्रेड अशोक कांबळे, उत्तम भैया खंदारे, भंते, पय्यावंश आदींसह मान्यवरांची उपस्थिती होती। सुप्रसिद्ध गायक वैभव खुणे यांनी आपल्या भारदार आवाजाने अनेक आंबेडकरी चळवळी संदर्भातील गीतांना चालना दिली। या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने नागरिकांनी आपली उपस्थिती दर्शवली होती। कार्यक्रम यशस्वीतेसाठी जयंती मंडळाचे अध्यक्ष भंते बोधी धम्मा साहेब सोनोने, राहुल धबाले, विजय खंडागळे, किशोर ढाकरगे, अतुल गवळी, दिलीप गायकवाड, सूरज जोंधळे, श्रीकांत हिवाळे, त्रिंबक कांबळेसह आदींनी परिश्रम घेतले। अक्षराला काय झालं आपल्या समाजावरती ते आपल्याला माहित आहे आणि अशाच प्रकारे संविधान, या संविधानामध्ये बौद्ध धर्माचं पथदर्शक आहे आता ह्या लोकांना समजलेलं आहे। म्हणून ते हा आपलं संविधान नष्ट करण्याचा प्रयत्न करत आहे। अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान झाले त्यावेळी मूर्ती यांच्या अध्यक्षतेखाली त्यांनी आपला संविधान बदलण्यासाठी एक तत्त्व संसद पाहिजे, खासदार पाहिजे, परंतु तेव्हापासून त्यांना तेवढे खासदार मिळवणे झाले आणि म्हणून त्यांचे सातत्याने प्रयत्न आहेत। 1 जानेवारी 18ला भीमा कोरेगाव या ठिकाणी आपल्या लोकांवरती अन्याय झाला त्यावेळी पेशवेची औलाद मुख्यमंत्री होता आणि गृहमंत्री होता। आनंद तेलतुंबडेसारखे जे माणसं त्यांना देशद्रोही बनवलं, त्यांनी कसल्या प्रकारचं काही केलं नव्हतं, परंतु आता त्याच्या करण्यासाठी कर्मकांडाची जहारी काळोख मनुस्मृती पुन्हा या ठिकाणी आणण्यासाठी जागे राहा। हे भजन कीर्तन चालू नाही। अरे धावला फडतो तो जेव्हा छेडा दोनला सन्मान फडतो तो जेव्हा छेडा दोनला। हे बाळा तुझं खरंच मला कौतुक वाटते, हे समोर आहे खरंच ही आपली येणारी पिढी पुढची हे पुढे लाजू नको। अरे तू भीड नाही करे अरे ढवलानं फडकतो जेव्हा छेडा तो निळा, अरे सन्मानानं फडकतो जेव्हा छेडा तो निळा। या निळ्या छेडीला भाषा तू आहेस वाळा, आज पूर्ण कर सगळे झोपले पण उद्याचा भाषा तू आहेस। कौतुक आहे तुझं। सन्मानानं फडकतो जेव्हा छेडा तो निळा, तेव्हा मुक्त दुरुळा।
अरे बाप आमचा भाग आमची वाघची अवलाद. हे बाळा, तुझ्यासाठी शेत गात आहे मी. हम जब चलते हैं तो देखने वालों का दिल मचल जाता है. हम जब चलते हैं तो देखने वालों का दिल मचल जाता है. हम जब ठहरते हैं तो तूफान भी ठहर जाता है. हमें बदलने की कोशिश मत करना है जमाने वालों. हम जब बदलते हैं तो पूरा इतिहास बदल जाता है. क्या बाप आमचा भाग आमची वाघची अवलाद. अरे मर्दाची छाती आमचं मनगट पोलाद. सगळी बच्चा पार्टी पुढे या. पूर्ण करांनो, ही तुमच्यासाठी अभिमानाची गर्वाची गोष्ट आहे. आपली पुढची पिढी जागी होत आहे. आमचा नादच कुळा साऱ्या जगाने राडा. अरे डौलानं फडकतो जेव्हा झेंडा तो निळा तेव्हा वाटतो दुरुळा. अरे बाप आमचा भाग आमची वाघची अवलाद. मर्दाची छाती आमचं मनगट पोलाद. अरे बघून 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 बघून. अरे बघून माझा दिवा कपी चळचळा. आम्हाला बघून तर झालं, आता पुढची पिढी तुम्हाला बघणार आहे. अरे घाबरू ना माझा दिवा कपी चळचळा तवा उठतो दुरोडा. माझ्या भीमसैनिकांनो, आवाज माझा येत आहे ना तिथपर्यंत? झोपले का तुम्ही? जागृत व्हा.
अरे बोट जर कराल करू हातच लुळा. पूर्ण करा मी आवाज कमी जास्त करू नको रे बांधवा. पूर्ण करून लो डायरेक्ट मारामारी करायची नाही. ऐकून घ्या. बोट हात लोळा करायची एक पद्धत आहे बांधवांनो. ते म्हणजे कशी बाबासाहेबांनी शिकवली आपल्याला. शिक्षणाने बोट लोळा करायचंय, हात लोळा करायचाय. खूप खूप शिकलं पाहिजे बांधवांनो. अरे बोट जर कराल करू हात लोळा आता उडतो दुरुळा.